हाय फ्रेंड्स, विजन क्लासेसच्या ऑनलाईन स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण शिकणार आहोत चेंज द वॉइस निगेटिव्ह सेंटेन्सेस. सर्वप्रथम आपण डू डज या ऑक्झिलरीजला नॉट जोडून जे सेंटेन्सेस ॲक्टिव्ह वॉइसमध्ये येणार आहेत त्याचा आपण पॅसिव्ह वॉइस करणार आहोत. चला तर पाहूया चेंज द वॉइस. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स दिलेलं आहे, ही डज नॉट राईट अ लेटर. आपल्याला या निगेटिव्ह सेंटेन्सचं चेंज द वॉइस करायचं आहे, म्हणजे पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जेव्हा डू किंवा डज नॉट वापरलेलं असतं तेव्हा त्याचा फॉर्म्युला असा असतो, सब्जेक्ट प्लस डू नॉट ऑब्लिक डज नॉट प्लस V1 म्हणजे क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. याचा आपल्याला चेंज द वॉइस करत असताना म्हणजे पॅसिव्ह वॉइसमध्ये जेव्हा रूपांतर करत असतो तेव्हा आपण डू नॉट किंवा डज नॉट या ऑक्झिलरीज ऐवजी आपण हेल्पिंग वर्ब वापरत असतो, इज आर. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला चेंज द वॉइस करत असताना या निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला असा असतो, ऑब्जेक्ट प्लस इज आर प्लस नॉट प्लस V3 म्हणजे क्रियापदाचा थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल प्लस बाय आणि प्लस एस म्हणजे सब्जेक्ट. आता ही डज नॉट राईट अ लेटर याचा चेंज द वॉइस आपल्याला करायचा आहे, म्हणजे या निगेटिव्ह सेंटेन्सचा आपल्याला चेंज द वॉइस करायचा आहे. तर या सेंटेन्समध्ये आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचा आहे. तर करता ज्या गोष्टीवरती क्रिया करत असतो त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. या ठिकाणी अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी पत्र लिहिण्याची जी क्रिया आहे तो करत नाही, म्हणजे या ठिकाणी अ लेटर हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणून अ लेटर ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं. अ लेटर हे सिंग्युलर आहे, म्हणजे हे सिंग्युलर एकवचनी शब्द असल्यामुळे या ठिकाणी आपण इज किंवा आरपैकी इज वापरणार आहोत. अ लेटर इज, त्यानंतर नॉट जोडायचा आहे, नॉट. त्यानंतर V3 म्हणजे राईट या मेन वर्बचं आपल्याला थर्ड फॉर्म लिहायचा आहे. राईटचा सेकंड होतो रोट, थर्ड होतो रिटर्न. आय हॅज रिटर्न लिहायचं. त्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे कर्त्याची द्वितीया, म्हणजे आपल्याला सब्जेक्ट प्रोनाऊनचं ऑब्जेक्ट प्रोनाऊनमध्ये रूपांतर करायचं असतं. या ठिकाणी सब्जेक्ट प्रोनाऊन आहे ही, हिचं हिम होतं म्हणून शेवटी हिम. म्हणजे ही डज नॉट राईट अ लेटर या सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस होईल, अ लेटर इज नॉट रिटन बाय हिम. चला आपण वेगवेगळे एक्झाम्पल पाहूया. पहिला एक्झाम्पल असा आहे, आय डोंट लाईक टी. या सेंटेन्समध्ये टी हे ऑब्जेक्ट आहे असं घेतलं. टीसाठी इज आरपैकी टी हा एकवचनी शब्द आहे, म्हणजे एकवचनी वर्ड आहे, सिंग्युलर वर्ड आहे, त्यामुळे टीसाठी आपण इज वापरणार आहोत. म्हणून टी इज ऑब्जेक्ट, टी इज आरपैकी इज वापरलं. त्यानंतर नॉट आहे असा फॉर्म्युल्यानुसार खाली घ्यायचा. लाईक या वर्बचा थर्ड फॉर्म होतो लाईकड, त्यानंतर बाय जोडायचा आणि आयचं ऑब्जेक्ट प्रोनाऊन होतं मी. या ठिकाणी आन्सर असं होईल, टी इज नॉट लाईकड बाय मी. म्हणजे आय डोंट लाईक टी या निगेटिव्ह सेंटेन्सचा चेंज द वॉइस असा झाला, टी इज नॉट लाईकड बाय मी. सेकंड सेंटेन्स आहे, सी डज नॉट राईट द टेस्ट. म्हणजे ती टेस्ट लिहित नाही. या सेंटेन्समध्ये द टेस्ट हे ऑब्जेक्ट आहे. फॉर्म्युला जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत सेंटेन्स आपल्याला सॉल्व्ह होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक स्ट्रक्चरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. प्रॅक्टिसने आपण हे फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतो. या ठिकाणी द टेस्ट हे ऑब्जेक्ट आहे असं घेतलं. इज आरपैकी द टेस्ट हा सिंग्युलर वर्ड आहे, एकवचनी वर्ड आहे, म्हणून द टेस्ट इज. त्यानंतर नॉट फॉर्म्युल्यानुसार आहे असा. राईटचा थर्ड फॉर्म होतो रिटर्न, त्यानंतर बाय, सीचं हर होतं, सीचं हर. थर्ड एक्झाम्पल, ही डज नॉट अटेंड द फंक्शन. यामध्ये द फंक्शन हे ऑब्जेक्ट आहे, त्यासाठी हेल्पिंग वर्ब येईल इज आरपैकी इज. द फंक्शन इज ऑल्सो सिंग्युलर वर्ड, दॅट इज वाय वी यूज हेल्पिंग वर्ब इज. द फंक्शन इज, देन नॉट, अटेंड या मेन वर्बचं थर्ड फॉर्म असतं अटेंडेड, त्यानंतर बाय, हिचं ऑब्जेक्ट प्रोनाऊन होतं हिम.
या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट प्रोनाऊनचं ऑब्जेक्ट प्रोनाऊन कसं होतं हे त्या ठिकाणी चॅनेलवरती तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. त्यानंतर पुढचे लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता. चेंज द वॉइस शिकत असताना सर्वात प्रथम आपल्याला दिलेल्या सेंटेन्समधील कोणतंही सेंटेन्स असो त्यातील तुम्हाला ऑब्जेक्ट माहीत पाहिजे, त्याचा टेन्स माहिती पाहिजे, त्यामध्ये असणाऱ्या क्रियापदाचं रूप माहिती पाहिजे. त्यानुसारच आपण चेंज द वॉइस बनवू शकतो. त्यासाठी क्रियापदाची रूपं पाहिजेत, कोणत्या काळामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलं पाहिजे हे माहिती पाहिजे. यासाठी तुम्हाला टेन्ससुद्धा शिकावं लागतं. टेन्स हे फार महत्त्वाचं आहे. इंग्लिश ग्रामरचा पूर्ण पाया हा टेन्स या टॉपिकवरती आहे. त्यामुळे 12 टेन्स तुम्हाला पूर्णपणे माहीत असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही 12 टेन्स पूर्णपणे माहीत करून घेता तेव्हा तुम्हाला पूर्ण इंग्रजी जमायला सुरुवात होते. त्यामुळे इन द फर्स्ट you should attend the lectures and you should learn tenses and their types. चौथा सेंटेन्स असा आहे, शी डज नॉट इन्व्हाइट मी. आता या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे मी. बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतात विद्यार्थी की ऑब्जेक्ट जेव्हा सब्जेक्ट प्रोनाऊनचं ऑब्जेक्ट प्रोनाऊन म्हणून ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट वापरलेलं असतं त्यावेळी जर तुम्हाला मी लिहिलं असेल तर त्याचं आय होणार, हर लिहिलेलं असेल तर सी होणार. म्हणजे या ठिकाणी जे प्रोनाऊन आहे तेच ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. म्हणून मीचं सुरुवातीला आपल्याला काय होणार, या ठिकाणी आय होणार. आयसाठी आपण एम इज आर पैकी एम वापरतो. या ठिकाणी एम लिहायचं राहिलेलं आहे. आय एम नॉट आहे असा आय एम नॉट. इन्व्हाइटचा थर्ड फॉर्म होतो इन्व्हायटेड. त्यानंतर बी वाय बाय आणि सीचं या ठिकाणी हर झालं. अशा प्रकारे आपण डू आणि डज नॉट आणि डज नॉटचे सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत. आता डिड नॉट म्हणजे सिम्पल पास्टमध्ये जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतं तेव्हा डिड नॉटनं निगेटिव्ह सेंटेन्सेस बनत असतात किंवा डिड नॉटनं सेंटेन्सेस अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह बनत असतात. त्यांचा फॉर्म्युला असा असतो, सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस V1 प्लस सब्जेक्ट. पहिलं सेंटेन्स असं आहे, ही डिड नॉट अटेंड द मीटिंग. तर याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना फॉर्म्युला असा आहे, डिड नॉटचा फॉर्म्युला असा आहे की ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. द मीटिंग आहे असं. प्रत्येक काळामध्ये तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे माहितीच पाहिजे, हेल्पिंग वर्ब माहितीच पाहिजेत, तेव्हाच चेंज द वॉइस तुम्हाला बनवता येतं. द मीटिंग हा सिंग्युलर वर्ड आहे आणि आपल्याला माहिती आहे भूतकाळामध्ये वॉज आणि वेअर हे 2 हेल्पिंग वर्ब वापरली जातात. त्यापैकी सिंग्युलर हे वॉज, सिंग्युलर वर्डसाठी वॉज वापरतात, प्लुरलसाठी वेअर वापरतात. या ठिकाणी द मीटिंग हा एकवचनी शब्द आहे, एकवचनी सिंग्युलर वर्ड आहे. मग द मीटिंगसाठी आपण वॉज वापरणार. त्यानंतर नॉट फॉर्म्युल्यानुसार आहे असं. अटेंडचं थर्ड फॉर्म अटेंडेड. त्यानंतर बाय आणि हीचं शेवटी हिम. एक्झाम्पल्स पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे, सिंडी डिड नॉट ब्रेक द विंडो. आन्सर असं होईल, द विंडो वॉज नॉट. ब्रेकचं थर्ड फॉर्म ब्रोकन. त्यानंतर बाय. सब्जेक्ट जेव्हा एखादं नाव असतं किंवा एखादं नेम असतं तेव्हा त्याचं ऑब्जेक्ट प्रोनाऊन होत नाही किंवा त्याच्याऐवजी तुम्ही प्रोनाऊन वापरू शकत नाही. तो वर्ड आहे असा किंवा ते नाऊन आहे असं वापरायचं असतं. सिंडी, द विंडो वॉज नॉट ब्रोकन बाय सिंडी. नेक्स्ट एक्झाम्पल, ॲमी डिड नॉट बाय द तिकीट्स. याचा आपल्याला चेंज द वॉइस बनवायचा आहे. आन्सर असं होईल, द तिकीट्स हा प्लुरल वर्ड आहे. जेव्हा अनेकवचनी वर्ड वापरतो तेव्हा अनेकवचनी वर्डसाठी किंवा अनेकवचनी एखाद्या शब्दासाठी आपण अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरायचं असतं. या ठिकाणी वेअर. तिकीट्स हा अनेकवचनी शब्द आहे. तिकीट असतं तर वॉज वापरलं असतं. द तिकीट्स येस लागलेला आहे त्यामुळे वेअर. त्यानंतर नॉट. बायचा सेकंड फॉर्म होतो बॉट, थर्ड पण बॉट होतो. आपल्याला थर्ड पाहिजे बॉट. त्यानंतर बाय. ॲमी हे नाऊन आहे, सॉरी हे नाऊनच आहे त्यामुळे ॲमी आहे असं आपण शेवटी वापरायचं. ठीक आहे, तुम्हाला हे लेक्चर समजलेलंच असेल. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलेलं असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.